प्रशासनाच्या दिरंगाईमुळे धारणगावच्या तरुणाचा बळी, मृतदेह घेऊन ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन। जबाबदार कोण असा संतप्त सवाल। परभणी तालुक्यातील मौजे धारणगाव येथे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी थेट मृतदेहासह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। जोपर्यंत बंधाऱ्याच्या बॅकवॉटरचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही असा इशारा देत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन छेडलं। रविवारी 7 सप्टेंबर रोजी दुपारी गजानन आशुरोबा डुकरे वय 20 हा आपल्या शेताची पाहणी करण्यासाठी निघाला असता साटला समसापूर बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमधून जाताना पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। धारणगावातील शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे या बॅकवॉटरमधूनच शेतात जावं लागतं, मात्र प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष केले। परिणामी गजाननला जीव गमवावा लागला। सोमवारी सकाळी मृतदेह सापडताच संतप्त ग्रामस्थांनी तो खांद्यावर घेत जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मारली। ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलवण्याची मागणी केली, पण जिल्हाधिकारी संजय चव्हाण हे आंदोलन संपेपर्यंत कार्यालयात आलेच नाहीत। दरम्यान आंदोलन शमवण्यासाठी ग्रामीण पोलीस निरीक्षक राजगुरू, जलसंधारण विभागाचे अधिकारी यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून बंधारा बॅकवॉटरचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिलं। यासोबतच 11 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत मृतदेह पुढील अंत्यसंस्कारासाठी नेला। ग्रामस्थांचा आरोप आहे की धारणगावातील शेतकरी दीर्घकाळ या समस्येला सामोरे जात आहेत। शेती करणं अवघड झालं असून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने जाणीवपूर्वक कानाडोळा केला। या निष्काळजीपणाला जबाबदार कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। आंदोलनावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार संदीप राजापुरे, नायब तहसीलदार राठोड उपस्थित होते। मात्र ग्रामस्थांनी आमच्या जीवाचा प्रश्न आहे, उपाय हवा, आश्वासन नको अशा शब्दात संताप व्यक्त केला। 10 वर्षापासून निवेदन द्यायला तर आम्ही सगळेजण मिळून आणि मला 4 वर्ष झालं आम्ही सरपंच उपसरपंच आम्ही बी निवेदन द्यायला होतं आणि निवेदन देऊन कोणताच मार्ग निघणं। आज गजानन आशुरोबा डुकरे हे आमचा भाऊ एकुलता एक होता, हे वाहून गेला नदीमध्ये। याच्यामध्ये निवेदन देऊन आमच्यापाशी वशा आहेत, वशा असून त्याच्यावर तरतूद निघालेली नाही। तरतूद DPDC फंडमधून आता निवेदन देऊन त्यानं मंजूर करायला पाहिजे आणि मंजुरीचं लेटर द्यायला पाहिजे। आजची DPDCची बैठक आता होणारी आहे, त्याचा अगोदर आता येणं निवेदन ह्याच्यामध्ये मंजुरी द्यायला पाहिजे आम्हाला। आमची मागणी एकच आहे की बाबा तुम्ही आम्हाला याचा म्हणजे ठोस पुरावा द्यायला पाहिजे आणि जर तुम्ही आमच्या गावातील कोणाला बी तुम्ही धक्का जर लावला तर आम्ही सरपंच आम्ही आज राजीनामा देऊ। मात्र तुमचं बी प्रशासन आमच्या गावामध्ये आलं तर आम्ही बी योग्य तरीकेनं जसं आम्हाला तुम्ही वागणूक दिली त्या पद्धतीने आम्ही बी तुम्हाला वागणूक देऊ आणि आम्ही आमचा राजीनामा देऊ। पण 2014 पासून निवेदन देतो। प्रत्येक वेळेस यांचे अधिकारी चेंज व्हायले, प्रत्येक वेळेस प्रत्येक अधिकाऱ्यांना विचारण्यात यायले की बाबा आमच्या बंधाऱ्याचं काय करायचं, आमच्या पाण्याचं काय करायचं। तर त्यांचं एकच मत यायले की आम्हाला काय माहीत नाही, आम्ही नवीन आलोत। प्रत्येकजण आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न करायले। ह्यावेळेस आता हे जे मुलगा मेला, हा नाव आहे गजानन आशुरोबा डुकरे। ते काल जेव्हा मेला तेव्हा न पोहणारे माणसं 2 नदीला उड्या मारल्या, तर याच्यासोबत जर ते दोघं गेले असते तर याची जिम्मेदारी प्रशासन घेणार होता का? नाही, ते डायरेक्ट हातफेटाळणी करायलेत प्रशासनवाले। जवळपास गावातली लोक 10 वर्ष झालं परेशान आहेत। यांना सांगितलं जे बंधारे खालचे बांधलेत का ते बंधारा इनलिगल आहे, तर ते बंधारा प्रत्येक वेळेस सांगतो आम्ही निवेदनामध्ये की ते बंधारा तोडून टाका किंवा त्यांचं लेवल कमी करा। फक्त आम्हाला अपेक्षा देऊन त्यांनी काय केलं, वरचे दरवाजे काढून टाकले आणि आमच्या मनाला फक्त शांतता दिली। याच्या पलीकडे प्रशासनानं आमच्यासोबत आतापर्यंत काहीच केलेलं नाही। 10 वर्षामध्ये फक्त त्यांचं आश्वासन एकच आहे आम्हाला किंवा आम्ही तुम्हाला बंधारा बांधून देऊ, आम्हाला फंडिंग येत नाही। यांना फंडिंग कुठून येत नाही? यांच्या प्रत्येक प्रशासनाची कुठलीही गोष्ट जर चेंज करायची म्हणलं तर एका रात्रमध्ये एका दिवसामध्ये चेंज होती। फक्त गोरगरिबांचं यांना मदत करायची म्हटलं की कुठलीही गोष्ट यांच्याकडून सहाय्य होत नाही। आमचं फक्त एवढंच मत आहे की आम्हाला एक तर जागा करून द्या किंवा खालचे बंधारे बरखास्त करून टाका, दोन्ही पण, तेव्हाच आमचं सोल्युशन निघल। आम्हाला आतापर्यंत नाही, पहिल्या पिढीपासून डेड बॉडी घेऊन आलेलो आहेत। जोपर्यंत आमच्या मनाचे समाधान होत नाही, जे दोन्ही बंधारे बरखास्त होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून बॉडी हलवणार नाहीत।